माझा अनुभव एक दादांबद्दलचा. आपण दादांना जे मानतो खरोखर 100% खरं असतं. दादांना वाचा सिद्धी आहे. 1 महिन्यापूर्वी माझी एक अतिशय महत्त्वाची वस्तू घरात हरवली नव्हती. कुठे ठेवली लक्षात येत नव्हती. आम्ही शोधली. 8 दिवस शोधून जमलो. शेवटी म्हटलं नागसोटामध्ये जेव्हा सापडेल तेव्हा सापडेल. मग दादांना फोन केला. ती म्हटलं असं वस्तू हरवली नाहीये, कुठे ठेवली ते लक्षात नाही. रंगाच्या ह्याच्यामध्ये खूपच हे जातो ना पसारा इकडचा तिकडं. दादांनी सांगितलं वस्तू घरातच आहे. काळी वस्तू मला दिसते. एक काळी पर्स असेल, काळी बॅग असेल, काळं कापड असेल किंवा काळं पाकिट असेल. काळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही शोधा. मी तर काळ्याचं माझं वापरेल. काळं काहीच मी कधीच बाळगत नाही. चप्पल सुद्धा काळी चुकून आली माझ्याकडे. दादानी सांगितल्यावर तरी शोधलं तरी नाही सापडलं. ते म्हटले तुम्ही शोधत राहा, सापडणार. आणि अचानक आज कपाटामध्ये सहज शोधत नव्हतो, विसरून गेलो होतो. कपाट उघडल्याबरोबर ह्यांना बरोबर एका छोटीशी असं काळं मखर होतं. छोटंसंच आहे असं. आणि त्या मखरात त्यांनी केव्हा ठेवली होती की ते माहिती वस्तू ती सापडल्याबरोबर एवढा आनंद झाला, एवढा आनंद. मनी ध्यानी नसताना एकदम सापडली वस्तू. दादा म्हणजे घरात आहे, सापडली. आणि बरोबर दादानी सांगितलेल्याच कलरच्या ह्याच्यामध्ये त्याच्या कपाटामध्येच बरोबर घरातच ती वस्तू सापडली. दादांना वाचा सिद्धी हे मला सांगायचं. दादा जे बोलतील ते खरं 100% नाही, 101% खरं होतं. तुमचा विश्वास पाहिजे. जसा स्वामींच्यावर आहे तसा दादांच्यावर ठेवा विश्वास, श्रद्धा ठेवा. कधीही कुठलीही गोष्ट तुमची अपुरी राहणार नाही. सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतील. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.